आज मी चाललो आहे केरीला. केरीला ह्या आधी मी एकदा पावसाळ्यात गेलो. पावसाळ्यातलं वातावरण कसं असतं हे मी बघितलेलं होतं, पण उन्हाळ्यात कसं असतं हे माहीत नाही. आज तारीख आहे 28 मे. थोडासा पाऊस पडून गेला 1-2-3 दिवस, पण पावसाळा असा नाही आहे. थोडासा चिकचिकीत झालं असेल, सगळं चिखल झाला असेल थोडासा, पण पाणी नसणार आहे. त्यामुळे कांट्या असतील सुद्धा नाही आणि बाकी काय दिसेल सुद्धा नाही. पण सुकी सुकी केरी कशी दिसते ते बघूया जरा. तर चला, मस्त वातावरण आहे, छान असं. आणि क्या बात, मस्त दिसतंय, वातावरण सुंदर आहे. चला बघूया काय मजा येते, काय वेगळं बघायला मिळते ते बघूया आज. केरीला पोचलेलो आहे, म्हणजे केरीच्या पायथ्याशी आहे असं म्हणू शकता तुम्ही. इथे एक फॉरेस्ट गेट लागतं. छोटासा एक पूल आहे. हां बटनाम रे सत्यनारायण पूजा असा केरी करते. तर काय होतं, त्यांची जबाबदारी आहे आज जाणाऱ्यांना विचारणं की कशासाठी चाललं आहेस, काय आहे इकडे. कारण हे काय म्हणतात ते रिझर्व हे आहे, फॉरेस्ट, रिझर्व फॉरेस्ट आहे. सो त्यांची जबाबदारी असते, म्हणून त्याने विचारलं मला की कुठे चाललं आहे, काय आहे. वाटलेलं मला की ह्या रस्त्याला इथे चिखल असेल थोडासा. संदीप पण मला म्हणाला पहिलाच पाऊस पडून गेला आहे, चिखल असू शकतो, बहुत सावकाश जा असं म्हणून. पण मस्त सुका तरी दिसतोय आत्ता तरी. पुढे माती असली तर प्रॉब्लेम होणार आहे. हा रस्ता तसा कायमच सुका असतो, म्हणजे त्यामुळे ह्याच्यावरनं अंदाज घेऊ शकत नाही मी पुढचा. बघू कसा रस्ता मिळतो पुढे. ही वाट सुंदर आहे, म्हणजे असं ह्या वाटेवरून जाताना असं वाटतं क्या वाट. पावसाळ्यात हा जो बाजून छोटासा व्हाळ दिसतोय ह्याला पाणी असतं आणि खूप पाणी असतं. म्हणजे बरा पाऊस पडून गेला असेल तर हा व्हाळ आता इथे वाटेमध्ये येतो. दाखवतो तुम्हाला. हा बघा इथे त्यांनी जरा आता हे केलं आहे. ओ वा, नाही तर हे सगळं पाणी इथे वाटेत यायचं आणि जायला भीती वाटायची पुढे, टू व्हीलर घालायला सुद्धा. पण आता जरा बरं वाटलं मला बघून तरी. कोणतरी चालले तिथेच वाड्यावरती असणार कोणतरी. बघा ना काय जबरदस्त रस्ता आहे आणि काय झाडं आणि क्या बात. इथे खूप वेळा चिखल असायचा. खूप पाऊस पडला की ह्याच्यावर काहीतरी वाहून पण येतो पहिल्या पावसात. मग नाही, एकदा ते वाहून गेलं की मग काही होत नाही. पण गेल्या वर्षी एकदा संदीप इथे आलेला आणि त्याला गाडी थांबवून सगळं ते काढावं लागलं, त्याशिवाय पुढे गाडी जाणार नाही. त्यामुळे ती एक भीती होती. पण एवढा पाऊस पडला नाही आहे त्यामुळे अजून ते आलेलं नाही आहे. पण थोडा पाऊस पडला आहे त्याने माती थोडी चिखलासारखी झाली आणि थोडी स्लीप होती आहे गाडी. आणि वरचा अजून हे जो असतो ना एक धूळ, ती पूर्ण जावी लागते पाऊस पडून, त्याशिवाय वाट हे होत नाही, घट्ट होत नाही.
नवीन रस्ता म्हणून त्यांनी बांधला आहे खरा मातीचा, पण त्याच्यावरनं जाणं थोडं अनसेफ आहे, त्याच्यापेक्षा हे सेफ आहे. कारण हा मातीचा रस्ता गाड्या जाऊन जाऊन हे वाट मळलेली आहे. बघू इथे कधी रस्ता मंजूर होणार आणि कधी हा रस्ता होणार. गेले वेळी मी आलेलो त्यावेळी आम्ही सांगितलेलं की इथे पाठी ह्याचे कसले लाईटचे हे आणून टाकलेत वायरी. अजून वरती लाईट गेलेली नाही आहे. वर्षानुवर्ष झाली अजून लाईट वरती येणार समज, अजून लाईट गेलेली नाही आहे. त्यामुळे वरचे लोक अजूनसुद्धा अंधारातच आहेत. दरवर्षी आपण इथेच गाडी लावतो आणि पुढे जातो, पण हिवाळ्यात काय होतं, उन्हाळ्यात काय होतं, उन्हाळ्यात पाणी सुकतं ह्या पूर्ण व्हाळातलं. त्यामुळे आपल्याला आता गाडी पुढे नेता येणार आहे, नाहीतर आपण ह्या व्हाळाच्या आधीच गाडी लावत होतो. फर्स्ट सेकंड बस आणि बोलायचं नाही या रस्त्याला. ऑफ रोडिंगची मजा घेता आली आहे आपल्याला. काय ते वेलकम टू ते काहीतरी होतं वाटतं, काहीतरी लावलेलं जरा त्याचं हे तिरका झालं, त्यामुळे वाचता आलं नाही मला काय ते. तर आपल्याला जायचं आहे इथनं वरती, पण गाडी आपल्याला इथेच कुठेतरी लावावी लागेल पुढे सेफ ठिकाणी कुठेतरी. बघूया आपण सेफ कुठे लावता येईल, मग तरी घर वगैरे पाहू किंवा आडोशाला चांगली जागा बघून गाडी पार्क करू. गाडी लावली तिथे खाली, वरती आलं निघाला. पहिला चढ एकदम असा म्हणजे काय डिग्री म्हणतात तसं आहे, असं आहे गड चढल्यासारखं वाटलं मला. कळसुबाईचा ते हे वगैरे आहे ना, त्याला पाहिल्या तरी येत, पण त्याला पाहिलं पण नाही. असा स्लोप आहे आणि डेंजर आहे एकदम. आणि काय रोज चालण्याची एवढी सवय नाही, सो एकदम चालल्यानंतर धापी लागायचीच ना. मला एक न्यायला आला आहे मनुष्य तिथला, तर पाठी ते गाडी लावली आहे, थोडं गाडीनं जाऊणार, बाकीचं मग चालत बघू काय होतं ते. हाय काय भगवंताला काळजी, मजा येते. काही वेळा आपण कष्ट करून दमतो किंवा चालून दमतो आणि ते आपल्याला आवडतं, सो हे त्यातलं आहे. ते गाडी आहे त्याची, बघूया काय म्हणतो. हीच गाडी त्याची आहे का हे माहीत नाही मला. गाडीनं जायचं म्हणाला तर मस्त होईल असं वाटतं, थोडं तरी बरं वाटेल ना. बघू देखते. आला तो, आला की एक वळण आहे मोठं आहे बघा, एकदम काय म्हणतात सुंदर झाड आहे मोठं उंच असं. आणि ह्या वळणाच्या वर जाऊन थांब म्हणतो तर आपण येतो असं, पण एवढं शक्य नाही चढवणं गाडीला. सो येतो सगळं नाही चालावं लागणार आहे मला आज. हा बऱ्यापैकी आलो आहे आम्ही गाडीने, पण असे ज्यावेळी हे असतात काय म्हणतात ते, चला तिथे काहीच करू शकत नाही आपण. सो वाटचाल उतरावंच लागतं. या पुलावरनं जावं लागतं पावसाळ्यात, पण उन्हाळ्यात इकडनं खालून वाट आहे जाण्यासाठी, पण हे रस्ता जबरदस्तच आहे.
इथे खाली एकदा आडवी झाली आहे गाडी, पण त्या गाडीला पण सवय आहे. हा आणि चालवणारा सुद्धा. आहे का तेव्हा असं होतं मला. पूर्ण तिरकी झाली अशी 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 आली खाली आली गरंगळत. आणि ही जुनी गाडी आहे ना, सो ती बंद वगैरे पडलेली नाही. नवीन गाड्यांना कसं सेन्सर आहे, गाडी तिरकी झाली की बंद होते. पण ही गाडी चालूच होती. बंद केली, उचलली, म्हटलं बस तू, ढकलतो मी म्हटलं. मग आता तर वरती गेले. अरे देवा परमेश्वर, डेंजर थोडा बाया चालायला म्हणजे. मजा आली. चल मजल करत आम्ही पोचलो शेवटी. ॲडव्हेंचरच आहे हे, म्हणजे माझी गाडी वरती येणं शक्य नव्हतं. आणि माझ्या संघात जरा खास म्हणा, माझीच गाडी घेऊन जायची आहे म्हणून. माझी गाडी जड आहे थोडी, म्हणून संदीप मला सांगत होता आपली गाडी घेऊन चल, तुझी गाडी वरती चढणार नाही, माझी गाडी घेऊन गेला असं वरती जाता येईल तुला वगैरे असं. पण एका अर्थी बरं पण झालं मी माझी गाडी घेऊन आलो नाही, कारण गाडी घेऊन आलो असतो तर मला चढणं शक्य नव्हतं. माझी गाडी घेऊन आलो असतो तरी पण, आणि दुसऱ्याची गाडी घेऊन आलो असतो तरी पण, कारण डेंजर रस्ते. सवय पाहिजे ऑफरोडिंगची, एवढी ऑफरोडिंगची सवय नाही मला. काहीतरी सवय करायला म्हणून यायला हरकत नाही, पण कामाला म्हणून जातो आहे आणि उपयोगाचं नाही. कुठेतरी पडा बिडायचो आणि काम लायचं बाजूला. आणि सो 2 रस्ते आहेत, तिकडे एक वाडा आहे आणि इकडे एक वाडा आहे. कुठे जायचं आहे माहीत नाही, तो येतो आहे, आला की सांगेल. जाऊ, चालू. सत्यमेधाय नमः, सत्याधीशाय नमः, सत्यक्रतवे नमः, सत्यकालाय नमः, सत्यवत्सलाय नमः, सत्यवसवे नमः, सत्यमेघायण देवा. जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा. ऐसा तव व्रत अपार महिमा वर्णूमि कैसा. भक्ति पुरस्सर आचरितीच्या पावसी जगदीशा. भक्तांचा कनवाळू कल्पद्रुमतो सर्वेशा. मोरेश्वर सुत वासुदेव तुझ, मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भवनाशा, देवा विनवी भवनाशा. तर अशा प्रकारे मी काम पूर्ण करून परतीच्या प्रवासाला लागलो आहे. आता येत जाताना मी खाली चालतच जाणार आहे, कारण जात असताना खाली गाडीनं जाणं खूप कठीण आहे. म्हणजे उतारच आहे सगळा आणि गाडी ब्रेकच लागत नाही. त्यामुळे मी त्याला म्हटलं नको, थोडंसं सोडणार होता म्हणाला, पण नकोच म्हटलं, मी चालतच जातो असं म्हणून मग रद्द केला प्लॅन गाडीनं जाण्याचा. आता मी चालत चाललो आहे घराकडे. तर झालं. आणि काय, आजचा व्हिडिओ इथे संपवण्यात येतो आहे. तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी, तसं मी खरं म्हणजे सांगत नाही कधी फॉलो करा, सबस्क्राईब करा वगैरे वगैरे वगैरे, फॅन. हां म्हणजे बघा, म्हणजे तुमचाच फायदा आहे यात, की तुम्ही जर मला फॉलो केलं तर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघता येणार. जर तुम्हाला अशी व्हिडिओ बघायची असते तर तुम्ही फॉलो करा. मी सांगत नाही तुम्हाला फॉलो करा म्हणून, तुम्ही ठरवा फॉलो करायचं आहे की नाही, सबस्क्राईब करायचं आहे की नाही. सबस्क्राईब, कारण हा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे मी, आणि छोटूसा व्हिडिओ एक मी फेसबुक इंस्टाला टाकेन, जेणेकरून तो व्हिडिओ बघून तुम्ही उत्सुक व्हाल की चलो देखते हैं यूट्यूब पे जाकर. इथपर्यंत ज्याने व्हिडिओ बघितला आहे ना, त्याने कमेंट करून सांगा मला यूट्यूबवर हा व्हिडिओ तुम्ही बघितला व्हिडिओ, ये सगळा बघितला असं म्हणून खाली एक कमेंट करा. सगळा बघितला एवढा कमेंट केली तरी पुरे. खूप झाली बडबड आजची. चलो मिलते हैं अगले वीडियो में. टाटा बाय बाय, सी यू.